ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज मुंबईच्या 6 जिल्ह्यांच्या कोर कमिटीची बैठक ही मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटी बरोबर पार पाडलेली आहे। या संदर्भामध्ये मायक्रो लेवलला जाऊन प्रत्येक वॉर्डाचा विचार करून प्रत्येक वॉर्डामध्ये काय कॅल्क्युलेशन, काय व्यूहरचना ही आखली पाहिजे आणि कशा परिस्थितीमध्ये सध्याचे वॉर्ड आहेत याचं एकदा आकलन घेऊन येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जी तयारी आहे ती तयारी करण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये प्रदीर्घ अशा प्रकारचे 227 मुंबई शहरातल्या वॉर्डांचं पूर्ण ॲनालिसिस हे करण्यात आलेलं आहे। आदेश काय नाही असं आहे की जे काही उच्च न्यायालयाचे आदेश असतील निवडणूक आयोग त्यानुसार कारवाई करेल। ते डिपार्टमेंटचं किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचा लुकआउट आहे, ते आपलं काम करत असतील। मुंबई भारतीय जनता पार्टी म्हणून येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या 175 पेक्षा जास्त जागा निवडून आणून या मुंबई शहरामध्ये महायुतीचा महापौर हा बसवण्याच्या दृष्टिकोनातून आणि महायुतीचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी ही करण्यात आलेली आहे। आज राज ठाकरे असं म्हणाले की आम्ही उद्धव ठाकरे आणि मी जे जागा वाटप असेल ते महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे आपापसामध्ये चर्चा करून, परंतु ही निवडणूक ही आम्ही महायुती म्हणून लढत आहोत आणि महायुतीच्या 175 जागा निवडून आणण्याचं उद्देश आम्ही सर्वांनी आपल्या डोळ्याच्या समोर ठेवलेलं आहे। असं आहे, 2 भाऊ आधी एकत्र होते, 20 वर्षापूर्वी एकत्र होते, मग ते वेगळे झाले। त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईकर जनतेने गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून जो कायापालट हा आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो केलेला आहे, त्यामध्ये मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, CCTV असेल, SRAचे निर्णय असतील, विविध गृहनिर्माण प्रकल्पांचे निर्णय असतील, या दृष्टिकोनातून मुंबईकरांसाठी ज्या सोयी सुविधा 11 वर्षामध्ये या उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यानुसार मुंबईकर जनतेने येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा महापौर निवडून आणण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि मुंबई शहराला आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे। आम्ही 20 वर्षानंतर एकत्र आलो, तुम्ही का भांडता? ते काय म्हणतात याचं स्पष्टीकरण ते देतील। मी महायुतीचा महापौर हा बसेल, 175 पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि तो महापौर हा मुंबईकरांचा महापौर असेल, मुंबईकर जनतेने निवडून दिलेला महापौर असेल आणि मुंबईकरांच्या आशा अपेक्षा या पूर्ण करणारा महापौर असेल आणि हा निर्णय मुंबईकर जनतेने निवडून घेतलाय। कुठल्या नेत्याला काय वाटतं, या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीही अनेक नेत्यांना अनेक गोष्टी वाटत होत्या, पण महाराष्ट्राच्या जनतेने या महाराष्ट्राचा रंग हा भगवाचा आहे हे ठरवलं आणि त्यामुळे मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, पण या मुंबईचा रंग सुद्धा भगवाच आहे हा निर्णय मुंबईकर जनतेने घेतलेला आणि त्यामुळे महायुतीचा महापौर निवडून आणण्याचा चंग हा मुंबईकर जनतेने केलेला आहे। प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे स्थानिक निवडणूक आयोगाच्या कार्यालयाशी संपर्कात असतात। प्रत्येक राजकीय पक्षाचे BLA असतात, BLO असतात आणि त्यामुळे लक्ष ठेवावं ना, सगळ्यांनी लक्ष ठेवावं। परंतु मला असं वाटतं की कुठेतरी निवडणुकीच्या निकालानंतर काहीतरी रडीचा डाव खेळायचा असेल आणि त्यामुळे आधीपासून हे आधीची तयारी ते कोणीतरी करताय असं मला वाटतं आणि त्यामुळे सगळ्या गोष्टीकडे सगळ्यांनी डोळ्यामध्ये तेल घालून लक्ष ठेवावं आणि लक्ष ठेवलंच पाहिजे।
परंतु मुंबईकर जनतेला यावेळी कुणीही फसवू शकत नाही. सर, खालिद का शिवाजी या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला गेलाय, त्यामुळे या चित्रपटाला सेन्सर बोर्डला कायदेशीर नोटीस हिंदू महासंघाने पाठवलेली आहे आणि या चित्रपटावरती कुठेतरी बंदी आणावी अशी मागणी केली आहे. हा चित्रपट मी बघितलेला नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अवमान असेल किंवा कुठले अपशब्द वापरले असतील किंवा त्या संदर्भात काही असेल तर त्या संदर्भामध्ये जो त्याचा योग्य बोर्ड आहे, जे त्याचं योग्य खातं आहे, जे त्याचं योग्य डिपार्टमेंट आहे ते त्याच्यामध्ये लक्ष घालून कारवाई करेल. असं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. त्यामुळे यावेळेला निवडणूक आहे म्हणून सणांमध्ये काही वेगळं प्लॅनिंग होणार आहे असं नाही आहे. दरवर्षी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सणांमध्ये, गणपती असेल, नवरात्री असेल किंवा अन्य कुठलेही सण असतील, रक्षाबंधन असतील, येणारा 15 ऑगस्ट असेल, दरवर्षी आम्ही हे सगळे सण मन मोकळेपणाने अगदी आनंदाने साजरे करतो. समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून साजरे करतो आणि ते यावर्षी साजरे करू. दहीहंडी असेल, गणपती, सगळे सण साजरे करू. जशी कोविडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकरांची सेवा केली होती, 56 आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आमच्यामध्ये राहिले नाहीत तरी मुंबईकर जनतेची सेवा केली होती, तशाच प्रकारे सणांमध्ये सुद्धा मुंबईकरांबरोबर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जल्लोषामध्ये सगळे सण साजरे करेल. अध्यक्ष कोण आहे याचं ह्या गोष्टीला महत्त्व नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि मुंबईकर जनता ह्या निवडणुकीचा केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवरती मुंबईकर जनतेच्या आशीर्वादाने हा महायुतीचा महापौर मुंबईमध्ये बसल्याशिवाय राहणार नाही. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.